श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर स्वयंपाक बनवणं माझं चालू होतं. आज स्वयंपाक बनवत होते, पण आज जे आहे तर माझं लक्ष जे आहे तर म्हणजे स्वयंपाकात आज काहीच नव्हतं. आजचा जो दिवस आहे तर हा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. कारण की आज जे आहे तर आज आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. आज पुण्यतिथी आहे आणि त्यांना जाऊन जे आहे तर आज जे आहे तर 6 वर्षे झालेले आहेत. 6 वर्षे झाले आहेत आज पूर्ण. पण असे 6 वर्षे असे गेले की म्हणजे असं एकही दिवस नाही असा गेला की आठवण नाही आली म्हणून. आज तर मला म्हणजे खूप अस्वस्थ वाटत होतं की आज म्हणजे रात्रीपासूनच हे होत होतं की उद्याची तारीख येणार आहे. आणि पण आपल्याला अपंगच खाणं पिणं सगळं काय आपण सोडून देत नाही, ते पण आपण हे करतोच. आणि आज पुण्यतिथी असल्यामुळं म्हणजे मला पण जायला काही जमलं नाही. म्हणजे पुण्यतिथी साजरी करणार होते गावाकडं, तर बोलवलेलं होतं. आईचा ते फोन आलेला होता की ये म्हणून, पण मग माझं काही कारणास्तव म्हणजे नाही जाणं झालं माझं. तर मग गेले नाही मी. पण मग आज जे आहे तर मी गेले नाही, ते पण वाईट वाटत होतं. आणि पूर्ण म्हणजे आज पूर्ण ज्या आठवणी आहे तर परत आज त्या हे होत होतं मला. आणि म्हणजे कसं आहे, म्हणजे माझ्या वडिलाला आहे ना तर आम्ही दादा म्हणायचो. तर आम्ही त्यांना दादा म्हणायचो. तर म्हणजे असं इतक्या लवकर नव्हतं त्यांनी आम्हाला सोडून जायला पाहिजे होतं. म्हणजे खूप लवकर सोडून गेले त्या. म्हणजे पूर्णच राहिलेलं होतं त्यांचं बघायचं. जेव्हा पण माझे वडील माझ्याकडे यायचे ना तर म्हणजे कधी असं खाली हातानं कधीच येत नव्हते ते. आणि म्हणजे असा रोजचा फोन असायचा, मला डेली फोन असायचा. डेली ते त्यांचा वेळ आता संध्याकाळच्या वेळेत फोन करायचे ते मला. आणि त्यांचा जो नंबर आहे ना तर म्हणजे अजून पण माझ्या फोनमध्ये नंबर सेव्ह आहे. म्हणजे आजारी होते ते. आजारी म्हणजे त्यांना पॅरालिस झालेला होता आणि बोलायला त्याला पण म्हणजे हे पण झालेलं होतं, म्हणजे बोलता पण येत नव्हतं. म्हणजे त्यांना खूप त्रास होता. म्हणजे सगळ्यात जास्त माझ्यामध्ये त्यांचा जीव होता. जे माझे वडील ना मला म्हणजे कधीच नावानं आवाज देत नव्हते. लहानपणापासून म्हणजे ताई म्हणूनच आवाज द्यायचे. अजून पण गेलं ना तर म्हणजे असा कानामध्ये ते आवाज घुमतोय. म्हणजे आज जे आहे तर म्हणजे मला असं खूप भरून येत होतं आणि बोलताच येत नव्हतं. म्हणजे बोलायला काही सुचतच नव्हतं समोरचं काहीच. आणि म्हणजे असं इतकं भरून येत होतं. तर कसं आहे म्हणजे आपल्याला असं व्यक्त पण करता येत नव्हतं की आजचा दिवस म्हणजे खूपच वाईट होता माझ्यासाठी, तर खूप वाईट आहे. म्हणजे काय आपण सगळं काही म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. आणि म्हणजे आपण काय समज सगळं व्यवस्थित केलेलं आहे, सगळं आहे आपल्याकडं. पण शेवटी कसं आहे म्हणजे आपण जे काम करतोय, आपण काय करतोय म्हणजे त्या कौतुकाची थाप जी आहे
तर ती आपली पाठीवरची जी थाप आहे तर ती थापच नाही आहे आज. आहे तर त्यांच्यासमोर पूर्ण मला आठवणी परत हे होतं आहे आणि ते आठवणी काढाय की मग खूप त्रास होतो आहे. तर म्हणजे मी आज जर गेले असते तर आणखीन थोडंसं मला बरं वाटलं असतं. पण मग मला जायला नाही जमलं. मागच्या पुण्यतिथीला पण गेले होते मी. पण ह्यावेळेस काही मला म्हणजे काही अडचणी असल्यामुळं नाही जायला जमलं. त्याच्यामुळं मग मी गेले नव्हते. पण मग मला त्या दिवशी म्हणजे दिवसभर माझं कशातच मन लागत नव्हतं. मी स्वयंपाक बनवत होते, पण असं म्हणजे माझं त्याच्यामध्ये काहीच चित्त नव्हतं. म्हणजे मला आठवत होतं की हाच तो दिवस आहे. ह्याच दिवशी हे झालं होतं. म्हणजे मला कॉल आला होता, मग मी गेले. म्हणजे असं सगळ्या आठवणी हे होऊ लागल्या. आणि कसं आहे म्हणजे मी जास्त काही मी विषय काढत नाही. कारण आईसमोर पण मी विषय काढत नाही. कारण तिच्यासमोर विषय काढला ना, म्हणजे आपल्याला एवढं वाईट वाटतं आहे, मग तिला कसं वाटत असेल. त्याच्यामुळं मी ना म्हणजे गावी गेल्यानंतर पण आहे ना, म्हणजे आईसमोर मी विषय काढत नाही. कसं आहे आपण जर तिच्यासमोर अशा आठवणी ते काढल्या ना, तर मग तिला पण खूप त्रास होतो. त्याच्यामुळं मग तिच्यासमोर पण मी काही असं बोलत नाही आहे. आणि कसं असतं म्हणजे आपल्याला कोणी असलं, बहीण वगैरे असलं ना, तर मग आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो, त्यांना सांगू शकतो, की असं म्हणजे मला असं वाटतंय, तसं वाटतंय. पण मग ते पण आपण काही शेअर करू शकत नाही. कारण आपण म्हणतो, पण आयुष्यामध्ये ना सगळेच नाते पाहिजे. आणि कसं आहे ना, एखादी का होईना आपल्याला बहीण पाहिजे. म्हणजे आपण कसं आपलं दुःख जे आहे, तर आपण शेअर करू शकतो. तसं म्हणजे बहीण पण नाही आहे मला. म्हणजे आम्ही तिघं भावंडं आहोत आणि म्हणजे असं काही नाही. सगळ्यांचं व्यवस्थित आहे. सगळ्यांकडं सगळं आहे. सगळं व्यवस्थित आहे. सगळ्यांना घरदार, बंगले-गिंगले सगळं आहे. घरदार सगळं आहे. पण एकच उणीव भासती की कुठंतरी आपल्याला वडिलाची जागा कमी आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे म्हणजे आज आहे ना, तर आज मला असं खूप असं भरून येत होतं. मी आज म्हणजे आज आईला फोन पण नाही केला. कारण मी जर फोन केला ना, म्हणजे तिला पण वाईट वाटतं आणि मग ती पण दिवसभर रडत बसती. त्याच्यामुळं मी आज जे आहे ना, तर म्हणजे मी आज तिला फोन पण नाही केलेला. रात्रीच बोलली की म्हणे तू ये म्हणे. तर म्हटलं माझं जमणार नाही म्हणलं यायला. तर म्हणे ठीक आहे म्हणे तुझं ॲडजस्ट झालं तर ये. मग नाही जर ॲडजस्ट झालं तर चालतं म्हणे नाही आली तरी पण. म्हणून मग मी काही गेले नव्हते. पण मग मला आज जे आहे तर म्हणजे असं खूप वाईट पण वाटत होतं. म्हणजे अजून आपलं काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीची आपल्याला पण हवस असते की म्हणजे असं त्यांच्यासमोर सगळ्या गोष्टी घडल्या असत्या तर म्हणजे अजूनच छान वाटलं असतं. म्हणजे काही असं एवढ्या लवकर जाण्यासारखं हे नव्हतं त्यांचं. म्हणजे इतक्या लवकर जाईन असं म्हणजे वय नव्हतं त्यांचं की इतक्या लवकर ते जातील म्हणून. पण काय आपलं समज इथपर्यंतच त्यांचं आपल्या म्हणजे आपल्या आयुष्यात इथपर्यंतच असतील ते.
म्हणजे अजून पण आपण समज गेलो माहेरी ना, तर असं काहीतरी असं चुकल्यासारखं होतंय. पण कसं आपण समज तिथे गेल्यानंतर आपण पण प्रत्येक वेळेस नाही म्हणू शकत किंवा ते विसरता येत आणि आपण परत त्याच आठवणी नाही काढून देता येत. म्हणून म्हणजे मी असं काही बोलत नाही. असं बोलत नाही आहे, पण म्हणजे माझ्या मनाला असं वाईट वाटतंय. म्हणतातच ना, म्हणजे मुलीची आणि वडिलाची वेगळीच बॉन्डिंग असते. तशीच तशीच काहीतरी खास माझ्या वडिलांसोबत पण होती माझी. म्हणजे त्यांच्या काही जरी गोष्टी जर असेल तर ते माझ्याशी शेअर करायचे आणि आईची पण काही तक्रार असेल ना तर म्हणजे मला फोन करून सांगायची. तू सांगायला असं नाही, असं असतं तसं असतं. पण काय म्हणजे शेवटी जे आहे ना, तर आपल्यासोबत काय असतं, आठवणीच असतात. शेवटी आठवणीच राहिल्या बा. मागे जे आहेत तर त्यांच्या आठवणीच राहून गेल्या. आणि अजून बी जर असं कधी समज कधी पण मला म्हणजे असं आठवण येत नाही असं नाही. आणि गावी गेल्यानंतर तर माहेरी गेल्यानंतर तर हमखासच हे होतं आहे मला. म्हणजे तिथं गेल्यानंतर असं वेगळंच हे होतं. पण म्हणजे असं शांत बसून राहते मी आणि आल्यानंतर येणार म्हणजे आल्यानंतर तिथून निघतानाच खूप वाईट वाटतं. म्हणजे मी तिथून जरी यायचं असलं तर त्यांचं वेगळंच राहायचं आणि मी जाणारी म्हटल्यानंतर पण त्या दिवशी पण त्यांची धावपळी वेगळीच राहायची. कुठली म्हणजे त्यांच्या गावी यात्रा असते, ती यात्रा जरी आली ना तर म्हणजे माझं मुलांच्या शाळेमुळं कधीच जायला जमत नव्हतं. पण ते फोन करायचेच, म्हणायचे नाही सकाळी येऊन संध्याकाळी जा तुम्ही, पण तू ये यात्रेला. आणि कसं मुलांच्या शाळेमुळं याच्यामुळं माझं पण काही असं जायला जमत नव्हतं. आणि म्हणजे त्यांची तब्येत बरी नव्हती तेव्हा पण म्हणजे मला काही जास्त राहायला नाही भेटलं तिथं. तर आजच्या दिवशी जे आहे तर परत मला म्हणजे खूप त्यांची आज आठवण येत होती. कामं चालू होते पण पूर्ण असं चित्त त्या आठवणीमध्येच होतं आज.